Hello students, development of lateral surfaces of prism. DLS of solids हा जो टॉपिक आहे ऑलरेडी आपण एक लेक्चर घेतलंय आधी ऑनलाइन DLS ऑफ सिलेंडर या टॉपिकवर. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्क्वेअर प्रिझम जो आहे त्याची डेव्हलपमेंट करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिली तर प्रिझम रेस्टिंग ऑन साइड्स आणि प्रिझम रेस्टिंग ऑन कॉर्नर या दोन्हीही गोष्टी, दोन्ही प्रॉब्लेम, दोन्हीही इमेजेस, दोन्हीही डायग्राम वेगवेगळे असू शकतात. ओके, तर त्यामध्ये काय डिफरन्स आहे, त्याची डेव्हलपमेंट होईल कशी, साइड बेस असेल तर काय आणि कॉर्नर बेस असेल तर काय, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ग्राफिक्स रिलेटेड, एक्झाम रिलेटेड सगळे आपण जे काही व्हिडिओ आहेत या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो, घेऊन येणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिले तर प्रिझमॅटिक ऑब्जेक्ट बघा काय असतात घरामध्ये आपल्या. रेफ्रिजरेटर, फ्रीज, आपण म्हणतो कबर्ड, अशा टाईपचे ऑब्जेक्ट, वॉशिंग मशीन, कूलर, हे जे काही ऑब्जेक्ट आहेत हे सगळे प्रिझमॅटिक ऑब्जेक्ट आपण म्हणतो किंवा प्रिझम असं म्हणतो. आता बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा असणार आहे. ओके, तर ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस मीन्स काय DLS ऑफ स्क्वेअर प्रिझम. एक स्क्वेअर प्रिझम आहे, ठीक आहे, रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स साइड इन HP. पहिला प्रॉब्लेम आपण बघणार आहोत की रेस्टिंग ऑन साइड इन हॉरिझॉन्टल प्लेनवर तो रेस्ट केलेला आहे, एक प्रिझम ठेवलेला आहे. And the length of the side of base is 40 mm. साइड जी असते त्या प्रिझमची तर ती 40 mm साइड आणि ऍक्सिस लेंथ और ऍक्सिस हाईट इज 90 mm. दोन गोष्टी दिलेल्या आहेत, बेस साइड आणि ऍक्सिस हाईट. ठीक आहे, जे काही डायमेन्शन्स आहे एक्झाम मध्ये व्हॅरी होतील, पण जर तो साइड बेसवर आहे तर बघूया आपण की त्याची प्रोसेस कशी आहे सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्या तर आपल्याला XY लाईन ड्रॉ करायचीच आहे, कारण रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन असा वर्ड त्यांनी यूज केलेला आहे. ठीक आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की स्क्वेअर प्रिझम जो असतो तर तो रेस्टिंग ऑन साइड जर असेल या केसमध्ये त्या प्रिझमचा टॉप व्ह्यू हा स्क्वेअर येईल. ठीक आहे, रेक्टँग्युलर प्रिझम असेल तर काय, पेंटॅगोनल असेल तर काय, तो सगळा विषय वेगळा. सगळ्यात पहिले तर स्क्वेअर येईल टॉप व्ह्यू मध्ये. ठीक आहे, आणि स्क्वेअर आहे म्हणजे माहिती आहे की आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये आपण ABCD असं नेमिंग करतो, फ्रंट व्ह्यू असेल तर A', B' असं नेमिंग करतो. ते बघणारच आहोत. तर डायमेन्शन तुम्हाला मेन्शन करायचे आहेत 40 mm जे काही दिलेले असतील. दोन फ्रंट लाईन साईडला घ्या, हा स्क्वेअर डार्क असेल, दोन फ्रंट लाईन साईडला घ्या आणि डायमेन्शन लाईन सुद्धा फेंट असेल. ठीक आहे, 40 mm असं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आता इथं तुम्हाला टॉप व्ह्यू असं नाव देखील लिहायचंय. इथून दोन फेंट स्ट्रेट लाईन XY लाईन पर्यंत घ्या, प्रोजेक्शन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आणि आता इथे येईल तो रेक्टँगल, म्हणजेच काय की प्रिझमचा फ्रंट व्ह्यू. प्रिझमचा फ्रंट व्ह्यू जो असतो तो रेक्टँगल येईल आणि स्क्वेअर प्रिझम आहे म्हणून टॉप व्ह्यू मध्ये आपण स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे 40x40 चं. आता ही जी हाईट दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये, प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये, या स्टेटमेंट मध्ये 90 दिली तर आपण ती 90 घेतली आहे. ओके, हा आता सगळ्यात महत्वाचं, मगाशी मी सांगितलं टॉप व्ह्यू आहे ABCD नेमिंग केलं. फ्रंट व्ह्यू असेल A', B', C', D'. A आणि B हे पॉईंट इथे येत आहेत ना, मग A', B' ही लाईन असेल आणि C आणि D इथे येत आहेत तर C', D' ही लाईन असेल. ओके, इथं नाव दिले तुम्ही, बॉटमला दिले तरी हरकत नाही, चालेल, दोन्हीकडे दिले तरी चालेल. आता हे झालं स्क्वेअर प्रिझमचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. याची डेव्हलपमेंट करत असताना सगळ्यात पहिले तर इथून फ्रंट लाईन पुढे घ्या, नॉमिनल डिस्टन्सवर थोडंसं डिस्टन्स सोडायचं आहे. ठीक आहे, आपण अप्रॉक्सिमेट एवढं डिस्टन्स सोडलं आणि त्यानंतर ही हाईट जी येणार आहे डेव्हलपमेंट मधली हाईट, तर ती हीच हाईट असेल जी 90 mm दिलेली आहे किंवा जी काही दिलेली असेल ती हाईट ऍज इट इज पुढे येईल. आता मेन असं आहे की आपण डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर देखील बघितलेलं आहे आणि हा डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर प्रिझमचा प्रॉब्लेम आहे. साईड 40, 40, 40, 40 अशा साईड दिलेल्या आहेत. ठीक आहे, डेव्हलप करत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की स्टार्टिंगला आपण जे काही डिस्टन्स असेल, समजा 40 mm डिस्टन्स आहे. ओके, तर सिलेंडर मध्ये सुद्धा आपण डेव्हलपमेंट केलेली आहे. जशी सिलेंडरची डेव्हलपमेंट होईल रेक्टँग्युलर टाईप, अगदी तसेच प्रिझमची सुद्धा आपण ओपन केलं म्हणजे एक साईडने कट करा आणि त्याला ओपन करा, त्या टाईपची डेव्हलपमेंट असेल. तर 40 mm घेतलंय ना, स्क्वेअर प्रिझम आहे, 4 साईड्स आहेत. ठीक आहे, 4 साईड्स आहेत, तर मग 40 mm हे तुम्हाला 4 वेळेस पुढे घ्यायचं, म्हणजे काय की टोटल डिस्टन्स 160 mm ची लेंथ डेव्हलपमेंट मध्ये येईल. ठीक आहे,
40 mm, तसेच आपण 4 वेळेस घेतलं का, तर इथे स्क्वेअर प्रिझम आहे म्हणून 4 वेळेस. जर पेंटागोनल प्रिझम असता 5 साइड असतं तर मग आपल्याला 5 वेळेस घ्यावं लागलं असतं. फाईन. ठीक आहे. आता इथे रेक्टँगल एक कन्स्ट्रक्ट करून घ्या आणि जे 40 mm चं जे डिस्टन्स आहे, प्रत्येक 40 mm वर एक एक लाईन तुम्हाला द्यायची. म्हणजे काय की हा जो स्क्वेअर प्रिझम ज्याचा टॉप व्ह्यू स्क्वेअर आहे आणि फ्रंट व्ह्यू हा रेक्टँगल आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली बघा. 4 रेक्टँगल मध्ये झाली. ठीक आहे. 40 mm म्हणजे 40 मल्टिप्लाय बाय 4 160 टोटल लेंथ डीएलएस मध्ये येईल. ठीक आहे. त्याला तुम्ही इथं ABCD आणि परत एकदा स्टार्टिंग ए पासून केली आहे. ठीक आहे. A B C इथे पण घ्यायचं. ए परत एंडिंगला आपण सिलेंडर मध्ये बघितलं होतं बघा, तो व्हिडिओ बघा तुम्ही एकदा. डीएलएस ऑफ सिलेंडर स्टार्टिंगला आणि एंडिंगला सेम पॉईंट, सेम नंबरिंग किंवा सेम नेमिंग आपण का घेतो त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला तेच पॉईंट येते. सगळ्यात महत्वाचं, आपण टॉप व्ह्यू मध्ये ABCD असं नेमिंग केलेलं आहे, आपण फ्रंट व्ह्यू मध्ये A', B' असं नेमिंग केलेलं आहे आणि डेव्हलपमेंट मध्ये कॅपिटल लेटर्स यूज करायचे आहेत. कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, कॅपिटल E. ठीक आहे. हा रूल आहे ग्राफिक्सचा. इथे तुम्ही नेमिंग देऊ शकता डीएलएस ऑफ स्क्वेअर प्रिझम. इथे फ्रंट व्ह्यू असं नाव द्या. तर एका प्रिझमची डेव्हलपमेंट अशी होईल. डायमेन्शन्स द्यायचे पेंट लाईन्स मध्ये. इथे सुद्धा हे नेमिंग करायचंय डीएलएस, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. रेक्टँगल आणि स्क्वेअर डार्क असेल, इथल्या सर्व लाईन्स या डार्क असतील. ठीक आहे. आता हा आपण जो बघितला हा होता रेस्टिंग ऑन साइड्स. ठीक आहे. आपल्याला माहित आहे की एक्झाम मध्ये क्वेश्चन हा स्क्वेअर प्रिझम रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर असा देखील येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे रेस्टिंग ऑन साइड हा एक भाग आहे, रेस्टिंग ऑन कॉर्नर हा एक भाग आहे. आता आपण बघूयात की जर रेस्टिंग ऑन कॉर्नर असा प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह कसा करायचा. त्याआधी प्रॉब्लेम बघण्याआधी रेस्टिंग ऑन कॉर्नर आपण ड्रॉ कसं करूयात ते बघूया. सगळ्यात पहिले तर रेस्टिंग ऑन साइड आत्ताच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. ओके. तर फॉर एक्झाम्पल 50 mm बाय 50 mm चा एक स्क्वेअर आहे. ठीक आहे. त्याचा टॉप व्ह्यू ड्रॉ कसं करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. कॉर्नर बेस कसा असेल तो आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. साइड बेस असा असतो 50 बाय 50. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की समजा आपण ABCD असं नेमिंग केलं. ठीक आहे. कुठल्याही एका स्क्वेअरला, तर त्याचा डायगोनल जो असतो तो AC एक डायगोनल असेल पहिला. ठीक आहे. हा, आणि दुसरा डायगोनल असेल BD. ठीक आहे. ते 2 डायगोनल आहेत बघा. तुम्ही जर हे 50 बाय 50 हे मेजर केलं, ड्रॉ केलं, एक स्क्वेअर साइडला असा ड्रॉ करून बघा 50 बाय 50 चा, आणि डायगोनल जर मेजर केलं ना AC लेंथ, डायगोनल AC त्याची लेंथ भरेल 70 mm अप्रॉक्सिमेट, थोडी प्लस मायनस असेल जे काही असेल. जर 30 बाय 30 चा असेल तर मग तो जो काही डायगोनल तुम्हाला कॅल्क्युलेट होईल किंवा मिळेल, इथे 50 बाय 50 असेल तर 70 मिळाला. ठीक आहे. BD पण तुम्ही मेजर करून बघा, तो 70 mm मिळेल. ठीक आहे. 70 mm थोडंसं आसपास. ठीक आहे. जो काही असेल. आता आपल्याला कॉर्नर बेस जर एक स्क्वेअर ड्रॉ करायचा असेल ना, एक मेथड, खूप सारे मेथड आहेत, अँगलनी पण तुम्ही ड्रॉ करू शकता. इथली एक सिंपल मेथड किंवा मला जी सिंपल वाटती ती मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर डायगोनल आपल्याला माहिती आहे AC. कॉर्नर बेस जेव्हा ड्रॉ करायचा असेल त्यावेळेस कसा करायचा. ठीक आहे. AC हा जो डायगोनल आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. इथे हा डायगोनल इन्क्लाइन आहे. ठीक आहे. इथे आपण काय केला, तो स्ट्रेट ड्रॉ करून घेतला. त्याचबरोबर BD, आता AC किती करणार आपण, 70 mm. ठीक आहे. सेंटर पॉइंट 35 वर येईल. तसंच मग हा B आणि D टोटल 70 mm. ठीक आहे. हा असं स्ट्रेट लाईन डायगोनल ड्रॉ केल्याच्या नंतर, ठीक आहे, डायगोनल स्ट्रेट आणि व्हर्टिकल ड्रॉ करून घ्या. त्यानंतर फक्त ABCD हे पॉइंट आहेत ते असे जॉईन करून घ्या. इन्क्लाइन ABCD जॉईन करून घ्या. तुम्हाला ही पोझिशन जी असेल ती रेस्टिंग ऑन साइड असेल, ही पोझिशन जी असेल ती रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते स्क्वेअर ड्रॉ करू शकतो. चला तर आता बघूयात आपण की रेस्टिंग ऑन कॉर्नर असा प्रॉब्लेम कसा येऊ शकतो, सॉल्व्ह कसा करायचा. स्क्वेअर प्रिझम रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर इन HP. एका कॉर्नरवर तो रेस्ट केलेला आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये द लेंथ ऑफ साइड ऑफ इट्स बेस इज 30 mm. आता या प्रॉब्लेम मध्ये 30 दिली, काही वेळेस 50 असेल, काही वेळेस 70 असेल, काही वेळेस 40 असेल, व्हॉट एव्हर. अँड ऍक्सिस हाईट इज 85 mm. ऍक्सिस दिली आणि बेस ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ प्रिझम. आता बघा चेंज काय असणार. ऑलरेडी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे.
यामध्ये दोन केसेस येऊ शकतात बघा. तुम्हाला या डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात मेन जर काही असेल तर प्रॉब्लेम जे दिलेला आहे तर आयडेंटिफाय करणं, नेमकं तो कॉर्नर बेसच आहे की साईड बेस आहे. दोन गोष्टी असतील, एक तर त्यांनी मेन्शन केलंय रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर. हा वर्ड किंवा हे सेंटेन्स जर नसेल तर कदाचित असं पण सेंटेन्स असेल की डायगोनल इज पॅरलल टू व्हीपी. रेस्टिंग ऑन कॉर्नर असं देणार नाही, किंवा डायगोनल इज पॅरलल टू व्हीपी किंवा पॅरलल टू एक्स वाय लाईन असं त्याचं मिनिंग तुम्ही घ्यायचं आहे. या दोन केस असतील तर कशा पद्धतीने डायग्राम येईल डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर प्रिझमची कॉर्नर बेस ते आता आपण बघूया. ठीक आहे, आता रेस्टिंग ऑन कॉर्नर आहे. ठीक आहे, आपल्याला तर आता मी तुम्हाला सांगितलं कॉर्नर बेस कसा ड्रॉ करायचा आहे. डायग्राम ड्रॉ करून घ्या एसी आणि बीडी आणि हे जॉईन करून घ्या. जस्ट आता तुम्हाला सांगितलं हा ड्रॉ कसा करायचा. ओके, आता इथं 30 mm डायमेन्शन तुम्ही दिले. डायमेन्शन देत असताना ही लाईन आणि ही लाईन फ्रेंड पुढे घ्या, एक्सटेंड करा, एक्सटेन्शन लाईन घ्या आणि त्यामध्ये मग 30 असं तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. ठीक आहे, एक्स वाय लाईन तर आहे, एक्स वाय लाईन फ्रेंड असेल. ठीक आहे, हा आता इथून हे जे पॉईंट आहेत एबीसीडी हे सगळे प्रोजेक्शननी वरती घ्या. ठीक आहे, वरती म्हणजे एक्स वाय लाईन पर्यंत फ्रेंट लाईन्स, प्रोजेक्शन लाईन्स आणि इथे एक रेक्टँगल बनेल. आता डिफरन्स असा असेल, स्क्वेअर प्रिझमची डेव्हलपमेंट ऑलरेडी आपण बघितली, साईड बेस त्यावेळेस सुद्धा रेक्टँगल होता, आता सुद्धा रेक्टँगल आहे. पण डिफरन्स असा आहे की हा ए पॉइंट इथे आलाय, सी पॉइंट इथे आलाय, बी आणि डी ओव्हरलॅप होतील ते इथं दाखवत आहेत बघा. म्हणजे इथे ही लाईन सुद्धा दाखली या पोझिशन मध्ये, कॉर्नर बेस पोझिशन मध्ये. साईड बेस मध्ये आपल्याला फक्त एवढं होतं. ठीक आहे, रेक्टँगल. कॉर्नर बेस मध्ये ही लाईन सुद्धा डार्क येणार आहे. आणि जे नंबरिंग करायचंय, नेमिंग करायचंय, तुम्ही 1 2 3 4 नंबरिंग करू शकता, किंवा एबीसीडी नेमिंग जर केले तर तुम्ही ए डॅश, बी आणि डी ओव्हरलॅप झाले तर बी डॅश डी डॅश आणि सी डॅश इथेही नेमिंग करू शकता, खालीही करू शकता. किती हाईटवर आपण केले तर 85 mm एवढं डिस्टन्स दिलेलं आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये, म्हणून आपण ते 85 घेतलं. ओके, फेंट लाईन डायमेन्शन्स आर ऑलवेज इन फेंट लाईन्स. आता परत मगाशी सारखं इथून फेंट लाईन पुढे घ्या, पुढची प्रोसेस सेम असेल. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन द्या. ऑलरेडी आपण जसं बघितलं, आता स्क्वेअर प्रिझमच आहे तो कॉर्नर बेसवर असेल किंवा साईड बेसवर असेल तर इथला टॉप व्ह्यू चेंज होईल. फक्त डेव्हलपमेंट मध्ये काय चेंज होणार आहे नाही. डेव्हलपमेंट मध्ये जे काही डिस्टन्स असेल 30 mm 40 mm 50 mm जे काही दिलेलं असेल प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ते तुम्हाला स्टार्टिंगला घ्यायचं आहे. आणि त्याच टाईपच्या पुढ्या लाईन्स तुम्हाला, स्क्वेअर प्रिझम आहे, स्क्वेअर आहे, 4 साईड्स आहेत, म्हणून तो काय करायचंय तर 30च्या 4 टाइम्स म्हणजे ए बी एक पार्ट असेल, बीसी एक असेल, सीडी एक असेल आणि डी एक असेल. ठीक आहे, तर अशा 4 वेळेस तुम्हाला ते पुढे घ्यायचंय, जसं आपण मगाशी केलं होतं सेम वे. ठीक आहे, आणि हे डिस्टन्स 30 × 4 स्क्वेअर प्रिझम आहे म्हणून 120 येईल. ठीक आहे, MM वगैरे लिहायची गरज नाही, फक्त डायमेन्शन मेन्शन करा. फक्त डायमेन्शन लिहिताना हे डायमेन्शन लाईनच्या सेंटरला पाहिजे. ओके, आणि इथे तुम्ही डीएलएस ऑफ स्क्वेअर प्रिझम, इथे फ्रंट व्ह्यू आणि इथे टॉप व्ह्यू असं कॅपिटल लेटर्स मध्ये 2 फेंट लाईनच्या मध्ये ते लिहायचे. ओके, तर ही झाली डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर प्रिझम कॉर्नर बेस. या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही बघितलेलं आहे की कॉर्नर बेसवर काय आणि साईड बेसवर काय. तर या लाईन्स फेंट असतील, प्रोजेक्शन लाईन फेंट असतील, हा स्क्वेअर डार्क असेल, वरच्या 3 लाईन्स डार्क असतील रेक्टँगलच्या, आणि या सुद्धा लाईन्स या डार्क असतील. स्क्वेअर प्रिझमच्या बाबतीत आपण बघतोय. ठीक आहे, यानंतर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत की पेंटागोनल प्रिझमची डेव्हलपमेंट कशी असेल, कोनची कशी असेल, आणि सिलेंडर ऑलरेडी आपण बघितलंय. ठीक आहे, पिरामिडची कशी असेल, आणि ऑर्थोग्राफिकचे सुद्धा प्रॉब्लेम आपण अक्षय व्ह्यू पॉईंट या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड राहा या चॅनलशी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.